नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनाप सर ओम साई कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, डिसेंबर 2026 मध्ये जी सीईटीची एक्झाम होणार आहे, जो आपला फर्स्ट अटेम्प्ट होणार आहे, त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी तयारीला सुरुवात करतोय. बरोबर. आता यामध्ये बघा मुलांनो, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी या चारही सब्जेक्टचे आपले जे व्हिडिओ लेक्चर आहे ते यूट्यूबवरती पण अपलोड केले जाणार आहेत आणि आपल्या ॲपमध्ये पण अपलोड केले जाणार आहेत. एकदम तुम्हाला ते व्हिडिओ लेक्चर मोफत आहेत. फक्त जे PYQ असतील, MST CET 2023, 2024, 2025 आणि 2026 या 4 वर्षाचे जे PYQ आहेत ते आपल्या ॲपमध्ये असणार आहेत, पेड कोर्समध्ये. येते का लक्षामध्ये? ते आपल्या ॲपमध्ये असणार आहे, पेड कोर्समध्ये. बाकीचे जे व्हिडिओ असणार आहेत 2023 पर्यंतचे जे MCQ असणार आहे ते तुम्हाला आम्ही मोफत प्रोव्हाइड करत आहोत. येते का लक्षामध्ये? ते यूट्यूबवरती पण मोफत आहे आणि आपल्या ओम साई कोचिंग क्लासेसचं जे ॲप आहे त्या ॲपमध्ये पण तुम्हाला मोफत ते लेक्चर आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. त्या MCQचा तुम्हाला स्टडी करायला मिळणार आहे. आता बघा, 2 दिवस तुम्हाला मॅथमॅटिक्सचे लेक्चर मिळतील, 2 दिवस केमिस्ट्रीचे मिळतील, 2 दिवस फिजिक्सचे मिळतील आणि 2 दिवस बायोचे लेक्चर तुम्हाला मिळतील. चला तर विद्यार्थ्यांनो, आज आपण डिफरन्शिएशन या चॅप्टरला सुरुवात करूया. आता डिफरन्शिएशन या चॅप्टरमध्ये सुरुवातीला आपल्या ज्या 14 डेरिव्हेटिव्हज आहेत, 14 स्टँडर्ड डेरिव्हेटिव्हज आहेत, त्या आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. त्या जर डेरिव्हेटिव्ह पाठ असेल आणि तुम्हाला जर डेरिव्हेटिव्ह घेता येत असेल तर तुम्हाला पुढचे एक्झाम्पल सॉल्व्ह करणे सोपे होईल. मग बघा, मी अगोदर तुम्हाला त्या 14 डेरिव्हेटिव्हज राईट करून देतो आणि डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची हे शिकवतो, म्हणजे आपल्याला पुढे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं सोपं होईल. चॅप्टरमध्ये आणखी बेसिक पार्ट भरपूर आहे, पण जे गरजेचं वाटतोय एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी जे गरजेचं आहे त्याचा आपण आज या ठिकाणी स्टडी करू, म्हणजे तुमचा वेळ वाया जाणार नाही. ओके. हा बघा, आता सुरुवातीला मी या ठिकाणी डेरिव्हेटिव्हज राईट करून देतो. ज्या 14 डेरिव्हेटिव्हज आहेत त्या मी सुरुवातीला राईट करतो. बघा, आता व्यवस्थित लक्ष द्या. फंक्शन आणि त्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्हज, फंक्शन आणि त्या फंक्शनची काय डेरिव्हेटिव्हज. व्यवस्थित लक्ष द्या सर्वांनी. फंक्शन आणि त्या फंक्शनची काय घेतोय आपण डेरिव्हेटिव्हज. बघा, आता जे फर्स्ट फंक्शन आहे आपलं, आपण पहिलं फंक्शन घेतोय कॉन्स्टंट. फर्स्ट फंक्शन काय घेतोय आपण? कॉन्स्टंट. विद्यार्थ्यांनो, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह असते 0. कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय असते? 0. त्यानंतर सेकंड एक्स, एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे 1. त्यानंतर पुढे थर्ड नंबर एक्स रेस टू एन, एक्स रेस टू एन ची डेरिव्हेटिव्ह असते एन एक्स रेस टू दी पॉवर n-1. त्यानंतर फोर्थ नंबर साइन एक्स, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते कॉस एक्स. पुढे तोच कॉस एक्स या ठिकाणी घ्यायचा आहे 5 नंबरला, कॉस एक्स, कॉस एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते मायनस साइन एक्स. या सर्व डेरिव्हेटिव्हज आपल्या पाठ पाहिजे. पुढे 6 नंबरला आहे टॅन एक्स, टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स, टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक स्क्वेअर एक्स. 7 नंबरला आहे सेक एक्स, तिकडचा सेक एक्स मी इकडे घेतो. सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स, सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. पुढे आता आहे कॉट एक्स, 8 नंबरला आहे कॉट एक्स, कॉट एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. कॉट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. त्या कोसेक स्क्वेअर एक्स मधला कोसेक एक्स इकडे घेतो मी. कोसेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पुढे 10 नंबरला आहे ए रेस टू एक्स, ए रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. पुढे आहे आपला ई रेस टू एक्स, ई रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे ई रेस टू एक्स. त्यानंतर 12 नंबरला आहे लॉग एक्स, लॉग एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे 1/x. 13 नंबरला आहे 1/x, 1/x ची डेरिव्हेटिव्ह आहे -1/x².
आणि सर्वात शेवटी आहे रूट एक्स. या रूट एक्सची डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 रूट एक्स. बघा विद्यार्थ्यांनो, याच्या 14 डेरिव्हेटिव्ह आहेत. या 14 डेरिव्हेटिव्ह आपल्या पाठ असणं गरजेचं आहे. येतं की लक्षात? हा, डेरिव्हेटिव्ह पाठ केली ती लिहून बघायची, डेरिव्हेटिव्ह पाठ केले लिहून बघायची, म्हणजे त्या डेरिव्हेटिव्ह काय होतात? पाठ होतात. बरोबर. बघा, कॉन्स्टंट सेपरेट कॉन्स्टंट पाहिजे. कॉन्स्टंट कसा पाहिजे? सेपरेट पाहिजे. त्याला एकही फंक्शन मल्टिप्लाइड नकोय. कॉन्स्टंट 0 केव्हा होतो? डेरिव्हेटिव्ह घेताना हा कॉन्स्टंट 0 केव्हा होतो? त्याला एकही व्हेरिएबल मल्टिप्लाइड नकोय, एकही फंक्शन मल्टिप्लाइड नकोय, तेव्हा तो कॉन्स्टंट काय होतो? 0 होतो. आता या ठिकाणी दिलेली आहे x ची डेरिव्हेटिव्ह 1. x ची डेरिव्हेटिव्ह काय दिलेली आहे? 1. बरोबर. जेव्हा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x, जेव्हा विथ रिस्पेक्ट टू x असेल एक्झाम्पल मध्ये, तेव्हा त्या x ची डेरिव्हेटिव्ह काय असते? 1 असते. तेव्हा त्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय असते? 1. आता या ठिकाणी आहे x⁻1. या ठिकाणी काय आहे? x⁻n. सुरुवातीला बघा, आता आपण या x⁻n चा विचार करू. सुरुवातीला आपण या x⁻n चा विचार करू. बघा, आता मी फंक्शन घेतो y इज इक्वल्स टू x⁻n. या डेरिव्हेटिव्ह मध्ये काय होतं मुलांना? बघा, y ची डेरिव्हेटिव्ह असते dy डिवायडेड बाय dx, म्हणजे आपण काय करतोय? d/dx ने मल्टिप्लाय करतोय. आणि x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय दिलेली आहे? nx⁻n-1, म्हणजे झाले काय या ठिकाणी? ही जी पॉवर आहे ना, ही पॉवर समोर येते आणि त्या पॉवर मधून काय होतो? 1 मायनस होतो. काय सांगितलं मी? ही जी पॉवर आहे, हा जो n आहे, हा n x च्या समोर येतो आणि त्या पॉवर मधून 1 काय होतो? मायनस होतो. ही घेतली आपण x⁻n ची डेरिव्हेटिव्ह. आता बघा, या डेरिव्हेटिव्ह वरती मी काही एक्झाम्पल घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल व्यवस्थित. फर्स्ट एक्झाम्पल बघा, आता y इज इक्वल्स टू 3x + 5 रेज टू द पॉवर 5. फर्स्ट एक्झाम्पल काय घेतलंय मी? y इज इक्वल्स टू 3x + 5 रेज टू द पॉवर 5. आता मला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. बरोबर. मग डेरिव्हेटिव्ह घेताना बघा, मी सुरुवातीला काय राईट करणार? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू काय? x. मी दोन्ही साइडला आता कशाने मल्टिप्लाय करणार? d/dx ने. हे बघा, जो LHS ला असतो त्याला काय करायचं? डिफरन्शिएट y राईट करायचं, आणि जो RHS ला आहे x, त्याला विथ रिस्पेक्ट टू x राईट करायचं. बरोबर. मग दोन्ही साइडला मी d/dx ने मल्टिप्लाय करतो. LHS ला पण मल्टिप्लाय करतोय d/dx ने, आणि RHS ला पण मल्टिप्लाय करतोय. RHS काय आहे सांगा बरं? 3x + 5 रेज टू द पॉवर काय? 5. पुढे d × y dy. d × y काय मिळेल मला? dy डिवायडेड बाय dx. आता तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर 3x - 5, हा जो 3x - 5 आहे, हे इनर फंक्शन आहे. हे काय आहे? इनर फंक्शन आहे. आणि वरती हा जो 5 आहे, हे आउटर फंक्शन आहे. बरोबर. म्हणजे बघा, करायचं काय? हा जो ब्रॅकेट आहे ना 3x - 5, या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करायचं. ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात काय केलं मी? एक्सलेट केलं. मग ब्रॅकेट मधल्या फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट केल्यानंतर याला कसं वाचता येईल बरं? x⁻5. कसं वाचणार? x⁻5. मग हा जो x⁻5 आहे, हा कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये? पहा बरं, x⁻n च्या फॉर्म मध्ये. बरोबर. x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय सांगते? पॉवर समोर येते आणि पॉवर मधून काय होतो? 1 मायनस होतो. मग या पद्धतीने या ठिकाणी याची डेरिव्हेटिव्ह मी कशी घेणार? पॉवर समोर येते म्हणजे हा 5 समोर येतो, तोपर्यंत हा ब्रॅकेट आहे तसंच राहतो, आणि त्या पॉवर मधून 1 काय होतोय? मायनस होतो. त्या पॉवर मधून 1 काय होतो? मायनस होतो. हा ब्रॅकेट आहे तसाच 3x + 5, आणि इंटू आपण डेरिव्हेटिव्ह कोणाची घेणार? त्या ब्रॅकेट मधल्या फंक्शनची. काय आहे ब्रॅकेट मध्ये फंक्शन? 3x + 5. ब्रॅकेट मध्ये फंक्शन काय आहे? 3x + 5. आता पुढे पहा, 5 ऍज इट इज इंटू 3x + 5 रेज टू द पॉवर 5 - 1 किती मिळणार आहे मला? 4 इंटू. आता बघा, इथं मला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. मी तुम्हाला मगाशी पण सांगितलं, इथं पहा, हा 3 कॉन्स्टंट आहे,
इथं काय दिलंय, कॉन्स्टंटची डेरिव्हेटिव्ह काय असते, झिरो. पण हा जो कॉन्स्टंट आहे ना, हा झिरो होणार नाहीये. का झिरो होणार नाही, कारण त्याला एक व्हेरिएबल मल्टिप्लाइड आहे एक्स. मग हा कॉन्स्टंट ऍज इट इज राहील. एखाद्या कॉन्स्टंटला एखादं व्हेरिएबल मल्टिप्लाइड असेल तर तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहतो, आणि आपण डेरिव्हेटिव्ह कोणाची घेतो, त्या व्हेरिएबलची डेरिव्हेटिव्ह घेतो, आणि व्हेरिएबलची डेरिव्हेटिव्ह किती, 1. आणि हा +5 सेपरेट कॉन्स्टंट आहे, याला एकही व्हेरिएबल मल्टिप्लाइड नाहीये, म्हणून त्याची डेरिव्हेटिव्ह मला काय मिळाली, 0 मिळाली. बरोबर. मग आता पुढे पहा, 5 ऍज इट इज 3x + 5 रेज टू द पॉवर 4 इंटू 3 इंटू 1 किती मिळालं मला इथे फक्त 3. म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळाले पहा, 5 इंटू 3 15 आणि 3x + 5 रेज टू द पॉवर 4 dy डिवायडेड बाय dx. काय मिळतंय मला इथं, dy डिवायडेड बाय dx. बघा विद्यार्थ्यांनो, डेरिव्हेटिव्ह कशी घेतली पाहिजे याचा आपण या ठिकाणी स्टडी करत आहोत. जे एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी जे गरजेचं मटेरियल पाहिजे ते मी तुम्हाला देत आहे आज. डेरिव्हेटिव्ह कशी घेता आली पाहिजे, डेरिव्हेटिव्ह घेणं फार इम्पॉर्टंट आहे. बघा तुम्हाला लेक्चर जर आवडत असेल, एक्झाम्पल जर समजत असेल व्यवस्थित, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. येते का लक्षामध्ये, आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा. हा, आता हे एक्झाम्पल व्यवस्थित तुम्ही लिहून घ्यायचे, व्हिडिओ पॉज करून ते एक्झाम्पल व्यवस्थित नोटबुक मध्ये राईट करायचे, समजून लिहायचे. बरोबर. आता मी नेक्स्ट एक्झाम्पल घेतो. बघा आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह कोणती आहे पहा बरं. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे साइन एक्स. साइन एक्स ची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती आहे कॉस एक्स. व्यवस्थित लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स, साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे कॉस एक्स. बरोबर ना. आता बघा याच्यावरती आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू या डेरिव्हेटिव्ह वरती. बघा y इज इक्वल्स टू साइन ऑफ 3x + 7. y इज इक्वल्स टू साइन ऑफ 3x + 7. याची आपल्याला काय करायचे आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायची. बरोबर. मग फर्स्ट लाईन काय राईट करतो आपण, फर्स्ट लाईन काय राईट करतो, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. विथ रिस्पेक्ट टू काय, x. दोन्ही साइडला मी d/dx ने मल्टिप्लाय करतो. दोन्ही साइडला d/dx ने मल्टिप्लाय करतो. RHS ला पण मल्टिप्लाय करतोय आणि LHS ला पण मल्टिप्लाय करतोय. अगोदर मी LHS ला मल्टिप्लाय केला आणि त्यानंतर मी RHS ला मल्टिप्लाय केलं. कशाने, d/dx ने. पुढे पहा आता, d × y किती होईल बरं, dy होईल डिवायडेड बाय काय, dx इज इक्वल्स टू. आता या ठिकाणी बघा साइन हे आउटर फंक्शन आहे आणि 3x + 7 हे इनर फंक्शन आहे. साइन हे आउटर फंक्शन आहे आणि 3x + 7 हे काय आहे, इनर फंक्शन आहे. मग मी काय करतो, हे जे इनर फंक्शन आहे ना, या इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करतो. ब्रॅकेट मधल्या फंक्शनला काय करतो मी, एक्सलेट करतो. ब्रॅकेट मधल्या फंक्शनला जर मी एक्सलेट केलं तर काय होईल बरं, साइन एक्स होईल. काय होईल, साइन एक्स. साइन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते पहा, कॉस एक्स. मग मी या ठिकाणी काय राईट करणार, कॉस एक्स. पण एक्स काय माझ्याकडे पहा बरं, 3x + 7. एक्स काय आहे माझ्याकडे, 3x + 7 इंटू, आता डेरिव्हेटिव्ह कुणाची राहिली, आता डेरिव्हेटिव्ह कुणाची राहिली, ब्रॅकेट मधल्या फंक्शनची, म्हणजे कुणाची रे, 3x + 7 ची डेरिव्हेटिव्ह राहिली. बरोबर. आता पुढे dy डिवायडेड बाय dx, dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू कॉस इन ब्रॅकेट 3x + 7 इंटू. आता बघा या ठिकाणी हा 3 कॉन्स्टंट आहे, ऍज इट इज राहील, कारण तो एका फंक्शनला मल्टिप्लाइड आहे. एखादा कॉन्स्टंट एखाद्या फंक्शनला जर मल्टिप्लाइड असेल तर कॉन्स्टंट आहे तसंच ठेवायचा आणि त्या व्हेरिएबलची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. x ची डेरिव्हेटिव्ह 1 आणि हा +7 सेपरेट कॉन्स्टंट, मला आन्सर काय मिळेल याचा, 0 मिळेल. म्हणजेच या ठिकाणी बघा dy/dx काय मिळालाय पहा बरं, dy/dx इज इक्वल्स टू, बघा आता कॉस इन ब्रॅकेट 3x + 7 इंटू
3 इंटू 1 किती मिळालं मला 3. फक्त आता तो 3 काय करतो मी सुरुवातीला लिहितो dy अपॉन dx इज इक्वल्स टू 3 इंटू कॉस ऑफ 3x प्लस 7. बघा तुम्हाला जर समजलं असेल तर एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. बघा तुम्हाला एक्झाम्पल समजत असतील व्यवस्थित तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. येतं का लक्षामध्ये? आणि आणखी स्टुडंट काय करा आपल्या युट्यूब चॅनलला जॉईन करा. त्या विद्यार्थ्यांना आपल्या युट्यूब चॅनलची काय करा लिंक शेअर करा. येतंय का लक्षामध्ये? हा आता हे झालं बघा. सुरुवातीला मी x⁻n या डेरिव्हेटिव्हचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले. त्यानंतर sin x या डेरिव्हेटिव्हचा यूज करून मी तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करून दाखवले. आता मी घेतोय cos x. हे अगोदर व्यवस्थित लिहा. व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह घेतोय. व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. प्रामाणिकपणे व्यवस्थित जर स्टडी केला, प्रामाणिकपणे हे 3 ते 4 महिने जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला माझ्या बरोबर, आमच्या टीम बरोबर जर व्यवस्थित स्टडी केला तर तुम्हाला जी सीईटीची एक्झाम होणार आहे फर्स्ट अटेम्प्टची डिसेंबर महिन्यामध्ये, त्या एक्झाम मध्ये मी तुम्हाला गॅरंटेड सांगू शकतो तुम्हाला अबो 90% मिळतील. येते की लक्षात? किती? अबो 90%, जेणेकरून तुमचं ऍडमिशन एखाद्या टॉपच्या चांगल्या कॉलेजला होईल. येतंय ना लक्षामध्ये? हा आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे? नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे cos x. cos x ची डेरिव्हेटिव्ह बघा d अपॉन dx cos x म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x इज इक्वल्स टू काय घेतोय मायनस sin x. या डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड आहेत मुलांनो, या डेरिव्हेटिव्ह स्टँडर्ड आहे. आता या डेरिव्हेटिव्ह कशा आल्यात हे आपण 11वीला शिकलोय. आपण फर्स्ट प्रिन्सिपलने या डेरिव्हेटिव्ह 11th स्टँडर्डला सॉल्व्ह केलेले आहेत. आता फक्त आपल्याला त्या डेरिव्हेटिव्ह पाठ करायचे आणि त्याचे ऍप्लिकेशन एक्झाम्पल मध्ये पाहायचे. बघा आता मी फर्स्ट एक्झाम्पल घेतोय y इज इक्वल्स टू cos ऑफ 4x² प्लस 5. y इज इक्वल्स टू cos ऑफ 4x² प्लस 5. फर्स्ट लाईन काय राईट करतोय मी? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. फर्स्ट लाईन काय राईट करतोय मी? डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला मी d अपॉन dx ने मल्टिप्लाय करतोय. मल्टिप्लाय करतो. LHS ला पण मल्टिप्लाय करतोय आणि RHS ला पण मल्टिप्लाय करतोय. दोन्ही साइडला LHS ला पण मल्टिप्लाय केलं आणि RHS ला पण मल्टिप्लाय केलं. d इंटू y काय मिळालं मला? dy डिवाइडेड बाय काय? dx. बरोबर ना? आता या ठिकाणी पहा, हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा. हा जो ब्रॅकेट आहे या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा. cos हे आउटर फंक्शन आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट म्हणजे आपलं आहे इनर फंक्शन. बरोबर? मग इनर फंक्शनला मी मनातल्या मनात एक्सलेट केलं. काय झाला बरं? cos x झाला. cos x ची डेरिव्हेटिव्ह आहे मायनस sin x. मग मला या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? मायनस sin x. पण x काय माझ्याकडे? x आहे 4x² प्लस काय 5 इंटू मी आता डेरिव्हेटिव्ह कोणाची घेणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन म्हणजे कोण रे? 4x² प्लस 5. लक्षात येतंय का? बरोबर. dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू मायनस साइन इन ब्रॅकेट 4x² प्लस 5 इंटू आता बघा हे जे इनर फंक्शन राहिलेलं आहे या इनर फंक्शनची आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायची. पुढे पहा आता हा 4 कॉन्स्टंट आहे तो मी ऍज इट इज ठेवला. याचं कारण पण मी तुम्हाला अगोदरच्या 2 एक्झाम्पल मध्ये सांगितलंय. तो कॉन्स्टंट आहे पण एखाद्या व्हेरिएबलला जर मल्टिप्लाइड असेल कॉन्स्टंट तर तो कॉन्स्टंट ऍज इट इज राहतो आणि आपण डेरिव्हेटिव्ह कोणाची घेतो? x² ची. आता हा जो x² आहे हा x² कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये आहे? x⁻n च्या. x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय सांगते? पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो? मायनस होतो. मग ह्या पॉवर समोर आली आणि पॉवर मधून 1 काय झाला? मायनस झाला. बरोबर ना? आणि हा प्लस 5 सेपरेट कॉन्स्टंट आहे. आन्सर काय आला त्याचा? 0. बरोबर. म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळेल पहा आता. dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू मायनस साइन
4x² + 5 इंटू 4 2 जा 8 x रेज टू दी पॉवर 2 - 1 म्हणजे किती 1 लिहिण्याची गरज नाही आणि फक्त आता एक स्टेप लिहितो dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू -8x अगोदर लिहितो 8x इंटू साइन ऑफ 4x² + 5. बघा विद्यार्थ्यांनो, याचा फायदा तुम्हाला स्टेट बोर्डला सुद्धा होणार आहे, कारण डेरिव्हेटिव्ह कशी घ्यायची मी अगोदर तुम्हाला हे स्टेट बोर्ड मेथडने समजावून सांगू राहिलो. हे सगळं मी तुम्हाला अगोदर स्टेट बोर्ड मेथडने समजावून सांगू राहिलो. हे एकदा का तुम्हाला समजलं तर आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करणं सोपं होणार आहे. बघा समजलं असेल तो व्यवस्थित काय करा ती लिहून घ्या आणि कमेंट मध्ये कळवत चला लेक्चर कसं होतंय. येतं की लक्षात? व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ लेक्चर जर व्यवस्थित समजत असेल तर कमेंट पण करत चला. आता पुढे नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह कडे जाऊया आपण. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे? आता झालाय cos x. आता घेतोय मी tan x. आता काय घेतोय tan x. व्यवस्थित लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. या ठिकाणी tan x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे sec² x. tan x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे sec² x. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा एक एक्झाम्पल घेतोय मी. y is equals to tan of in bracket y is equals to tan of in bracket sin x² + 9. एक्झाम्पल काय घेतलंय मी y is equals to tan of sin x² + 9. याची आपल्याला आता डेरिव्हेटिव्ह घ्यायची. व्यवस्थित लक्ष द्या. डिफरन्शिएट y with respect to x. डिफरन्शिएट y with respect to x. दोन्ही साइडला मी d/dx ने मल्टिप्लाय करतो. दोन्ही साइडला मी d/dx ने मल्टिप्लाय करतो. LHS ला पण मल्टिप्लाय करतोय आणि RHS ला पण मल्टिप्लाय करतो. tan इन ब्रॅकेट sin x² + 9. दोन्ही साइडला काय केलंय मी d/dx ने मल्टिप्लाय केलं. आता पुढे पहा d इंटू y काय मिळणार आहे मला dy डिवायडेड बाय काय dx इज इक्वल्स टू. आता व्यवस्थित पहा tan हे आउटर फंक्शन आहे आणि sin ऑफ x² + 9 हे इनर फंक्शन आहे. एवढं काय आहे इनर फंक्शन. मग हे जे इनर फंक्शन आहे ना या इनर फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. याला जर मी मनातल्या मनात एक्सलेट केलं तर काय होईल बरं tan x होईल आणि tan x ची डेरिव्हेटिव्ह काय असते सांगा बरं. tan x ची डेरिव्हेटिव्ह असते sec² x. tan x ची डेरिव्हेटिव्ह काय असते sec² x. पण x किती माझ्याकडे x आहे sin ऑफ x² + 9 ब्रॅकेट कंप्लीट इनटू. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार सांगा. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार sin ऑफ x² + 9. जे इनर फंक्शन त्याला आपण एक्सलेट केलं होतं त्याची आता डेरिव्हेटिव्ह राहिलेली आहे. बरोबर. आता पुढे पहा dy डिवायडेड बाय dx is equals to sec² in bracket sin of x² + 9 ब्रॅकेट कंप्लीट इनटू. आता मला या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. आता बघा ब्रॅकेट मध्ये जे इनर फंक्शन आहे त्याला मनातल्या मनात एक्सलेट करा. ब्रॅकेट मधल्या फंक्शनला मनातल्या मनात एक्सलेट करा. काय होईल बरं sin x होईल. मग sin x ची डेरिव्हेटिव्ह काय आहे cos x. पण x किती माझ्याकडे x² + 9 इनटू. आता डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार मी ब्रॅकेट मधल्या फंक्शनची. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार ब्रॅकेट मधल्या फंक्शनची. आता पुढे पहा dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू sec² इन ब्रॅकेट sin ऑफ x² + 9 ब्रॅकेट कंप्लीट इनटू cos x² + 9 ब्रॅकेट कंप्लीट इनटू. आता मला x² ची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. x² कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये x⁻n च्या. x⁻n ची डेरिव्हेटिव्ह काय सांगते पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो मायनस होतो. मग x² ची डेरिव्हेटिव्ह किती पॉवर समोर आली आणि पॉवर मधून 1 काय झाला मायनस झाला आणि +9 सेपरेट कॉन्स्टंट 0 झाला. लिहिण्याची गरज नाही. बरोबर. आता पुढे पहा फायनल आन्सर dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू 2x एक नंबरला लिहितो 2 - 1 किती रे 1 इंटू sec²
इन ब्रॅकेट साइन ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 9 ब्रॅकेट कंप्लीट इंटू कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 9. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण डेरिव्हेटिव्ह शिकतोय. मला असं वाटतंय तुम्हाला डेरिव्हेटिव्ह खूप छान प्रकारे समजून राहिल्यात. व्यवस्थित लिहून घ्या. बघा डेरिव्हेटिव्ह आपल्याला व्यवस्थित समजत असेल, डेरिव्हेटिव्ह घेतलेला व्यवस्थित समजत असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्यवस्थित लिहून घ्या. हा, आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. आता मी घेतोय नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. व्यवस्थित लक्ष द्या. पुढची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती आहे सेक एक्स. पुढची जी डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स, बरोबर ना. हा, मग बघा आता डी अपॉन डी एक्स सेक एक्स, त्याची डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते? सेक एक्स इंटू टॅन एक्स, बरोबर ना. सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. चला तर मग आता आपण याची डेरिव्हेटिव्ह घेऊ. व्यवस्थित लक्ष द्या. y इज इक्वल्स टू, याच्यावरती आता मी एक्झाम्पल घेतो. सेक, व्यवस्थित लक्ष द्या, एक्स स्क्वेअर प्लस 5. मी एक्झाम्पल काय घेतोय? y इज इक्वल्स टू सेक एक्स स्क्वेअर प्लस 5. इथं स्क्वेअर आहे, इथं काय आहे? स्क्वेअर. बघा आता लक्ष द्या. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्टिव्ह काय? विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. दोन्ही साइडला मी आता डी अपॉन डी एक्स ने मल्टिप्लाय करतोय. दोन्ही साइडला मी काय करतोय? डी अपॉन डी एक्स ने मल्टिप्लाय करतोय. सेक इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5, बरोबर. पुढे पाहता डी इंटू वाय किती मिळेल मला? डी वाय डिवायडेड बाय काय? डी एक्स इज इक्वल्स टू. बघा आता सेक हे आउटर फंक्शन आहे आणि हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेट म्हणजे आपला आहे इनर फंक्शन. मग इनर फंक्शनला मी मनातल्या मनात एक्सलेट करतो. इनर फंक्शनला जर मी मनातल्या मनात एक्सलेट केलं तर कसं वाचता येईल बरं? सेक एक्स. आणि सेक एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? सेक एक्स इंटू टॅन एक्स. मग मला याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? सेक एक्स इंटू काय? टॅन एक्स, बरोबर. पण एक्स किती आहे माझ्याकडे? एक्स आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. एक्स किती आहे? एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ इनर फंक्शन. इनर फंक्शन काय आहे सांगा? इनर फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा आता व्यवस्थित लक्ष द्या. dy डिवायडेड बाय dx, dy डिवायडेड बाय dx सेक इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू टॅन इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू, आता मला याची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू यांच्या फॉर्म्युलेनुसार पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो? मायनस होतो. आणि हा प्लस 5 सेपरेट कॉन्स्टंट 0 होईल. म्हणजे मला फायनल आन्सर काय मिळेल पहा? dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू हा 2x रेस टू दी पॉवर 2 मायनस 1 म्हणजे किती? 1. आणि इथे आहे सेक इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू टॅन इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 5. हे झालं आपलं फायनल आन्सर. बघा विद्यार्थ्यांनो, व्यवस्थित लिहा. तुम्हाला जर हे डेरिव्हेटिव्ह घेतलेली समजत असेल व्यवस्थित तर बघा हे व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे डेरिव्हेटिव्ह पाठ करणं फार गरजेचं आहे. तुमच्या जर डेरिव्हेटिव्ह पाठ असतील तर तुम्हाला हा पूर्ण चॅप्टर व्यवस्थित समजेल. येतंय का लक्षामध्ये? हा, बघा एक्झाम्पल व्यवस्थित लिहून घ्या. बघा आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह. बघा नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह जी आहे सेक एक्स नंतर ती आहे कॉट एक्स. बघा मुलांनो, आता सेक एक्स नंतर कॉट एक्स झालं, कोसेक एक्स झालं. आता मी जशा डेरिव्हेटिव्ह घेतल्या टॅन एक्सच्या सेक एक्सच्या, सेम त्याच पद्धतीने कुणाच्या डेरिव्हेटिव्ह घ्यायच्या आहे? कॉट एक्स आणि काय? कोसेक एक्सच्या. आता मी ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह घेतो. लक्ष द्या व्यवस्थित. पुढे आहे ए रेस टू एक्स. पुढे काय आहे? ए रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. काळजीपूर्वक लक्ष द्या. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए रेस टू एक्स. ए रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते? ए रेस टू एक्स इंटू काय? लॉग ए. हाच ए रेस टू एक्स ऍज इट इज राईट करायचा इंटू लॉग ए, बरोबर.
ही झाली कुणाची डेरिव्हेटिव्ह? ए रेस टू एक्स ची, बरोबर ना. आता पुढे पहा, y इज इक्वल्स टू, एक्झाम्पल काय घेतोय मी, y इज इक्वल्स टू 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. मी एक्झाम्पल काय घेतोय, y इज इक्वल्स टू 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. बघा आता फर्स्ट लाईन काय राईट करणार आपण, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला मी काय करतोय, d अपॉन dx ने मल्टिप्लाय करतोय. दोन्ही साइडला d अपॉन dx ने मल्टिप्लाय करतोय. 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5. व्यवस्थित लक्ष द्या, d इंटू वाय किती मिळणार आहे मला, dy डिवाइडेड बाय काय, dx. आता हा जो ब्रॅकेट आहे, या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा, म्हणजे काय होईल तो 3 रेस टू एक्स होईल. 3 रेस टू एक्स कोणत्या डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म मध्ये, a रेस टू एक्स च्या. a रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते, a रेस टू एक्स इंटू लॉग a. मग 3 रेस टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे मला, 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू लॉग 3 इंटू काय, लॉग 3 इंटू. आता डेरिव्हेटिव्ह कुणाची राहिली सांगा, डेरिव्हेटिव्ह राहिली या इनर फंक्शनची, म्हणजे कुणाची रे, एक्स स्क्वेअर प्लस 5 ची डेरिव्हेटिव्ह राहिली. पुढे पहा आता, dy डिवाइडेड बाय dx, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू लॉग 3 इंटू. आता बघा एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय या ठिकाणी, एक्स रेस टू यांच्या फॉर्म मध्ये, एक्स रेस टू यांची डेरिव्हेटिव्ह पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो रे, मायनस होतो, आणि हा प्लस 5 सेपरेट कॉन्स्टंट 0 होतो, बरोबर. म्हणजेच मला dy अपॉन dx काय मिळतो पहा बरं, dy अपॉन dx इज इक्वल्स टू 2x रेस टू द पॉवर 2 मायनस 1 म्हणजे किती, 2x. आणि हा इथे आहे 3 रेस टू एक्स स्क्वेअर प्लस 5 इंटू काय, लॉग 3. हा 0 0 झाला, आपण घेत नाही, इथं मल्टिप्लिकेशनचा साइन आहे. आणि लक्षात ठेवा, बरेच मुलं चुका करतात, 2 इंटू 3 काय करतात, 6 करतात, असं मल्टिप्लिकेशन होत नाही. बघा व्यवस्थित लिहा, व्यवस्थित लिहा. आता आपण नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह कडे जाऊ. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे e रेस टू एक्स. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे e रेस टू एक्स. e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह काय असते, आहे तीच e रेस टू एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ e रेस टू एक्स इज इक्वल्स टू काय, e रेस टू एक्स. e रेस टू एक्स डेरिव्हेटिव्ह मला काय मिळाली, आहे तीच मिळाली. चला आता याच्यावरती आपण एक्झाम्पल पाहू. y इज इक्वल्स टू e रेस टू, बघा आता इथे काय घेतो मी, 4x क्यूब प्लस 5. y इज इक्वल्स टू काय घेतला मी, e रेस टू 4x क्यूब प्लस 5. चला डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. काय लिहितोय मी आता इथं, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू काय, x. दोन्ही साइडला d अपॉन dx ने मल्टिप्लाय करतो. दोन्ही साइडला d अपॉन dx ने काय करतोय मी आता, मल्टिप्लाय करतोय. e रेस टू काय इथे 4x क्यूब प्लस 5 काय आहे, e रेस टू 4x क्यूब प्लस 5. d इंटू y काय मिळतोय मला, dy मिळतोय डिवाइडेड बाय dx, बरोबर. आता या ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा, काय होईल बरं, e रेस टू x होईल. e रेस टू x डेरिव्हेटिव्ह काय असते, आहे तीच e रेस टू x. मग याची पण मला डेरिव्हेटिव्ह काय मिळणार आहे तीच e रेस टू 4x क्यूब प्लस 5 इंटू. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार, त्या ब्रॅकेट मधील फंक्शनची. ब्रॅकेट मध्ये फंक्शन कोण आहे पहा बरं, 4x क्यूब प्लस 5. पुढे पहा आता, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू e रेस टू 4x क्यूब प्लस 5 इंटू. आता पहा 4 कॉन्स्टंट ऍज इट इज, 4 कॉन्स्टंट ऍज इट इज. एक्स क्यूब चे डेरिव्हेटिव्ह सांगा बरं, एक्स रेस टू यांच्या फॉर्म मध्ये आहे, पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 मायनस होतो, आणि प्लस 5 सेपरेट कॉन्स्टंट काय झाला, 0 झाला. म्हणजेच बघा पुढची स्टेप मला काय मिळणार आहे, dy डिवाइडेड बाय dx इज इक्वल्स टू e रेस टू 4x क्यूब प्लस 5 इंटू 4 3 जा 12, 12x रेस टू 3 मायनस 1 2, आणि 0 0 झाला. म्हणजेच dy डिवाइडेड बाय dx किती मिळाला मला, 12x स्क्वेअर एक नंबरला लिहितो, आणि इंटू इथे काय सांगा, e रेस टू 4x क्यूब प्लस 5. बघा एक्झाम्पल व्यवस्थित समजत असेल तर व्यवस्थित लिहून घ्या,
व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहा किंवा स्क्रीनशॉट घ्या, पण लिहिणं गरजेचं आहे. या डेरिव्हेटिव्ह पाठ करणं गरजेचं आहे. बरोबर. हा, आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आहे लॉग एक्स. आता आपण 12 नंबर आणि 14 नंबरच्या डेरिव्हेटिव्हचा स्टडी करणार आहोत. 12 नंबर आणि 14 नंबर. लक्ष द्या व्यवस्थित. आता काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. काळजीपूर्वक व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा आता डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स काय आहे बरं? 1/x. लॉग एक्स ची जी डेरिव्हेटिव्ह आहे ती आहे 1/x. बघा आता मी एक्झाम्पल घेतो. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ 2x प्लस 3. y इज इक्वल्स टू लॉग ऑफ 2x प्लस 3. घ्या डेरिव्हेटिव्ह. चला, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू x. दोन्ही साइडला कशाने मल्टिप्लाय करणार मी? d/dx ने. दोन्ही साइडला कशाने मल्टिप्लाय करणार मी? d/dx ने. लॉग ऑफ 2x प्लस 3. चला बोला आता. d इंटू y किती मिळेल मला? dy डिवायडेड बाय dx. बरोबर ना. आता ब्रॅकेट मधील फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा. हे जे ब्रॅकेट मधील फंक्शन आहे त्या फंक्शनला मी मनातल्या मनात x लेट केलं. लॉग x झाला. लॉग x ची डेरिव्हेटिव्ह असते 1/x. मग मला याची डेरिव्हेटिव्ह काय मिळेल पहा बरं. 1/x. पण x काय माझ्याकडे? x आहे 2x प्लस 3 इंटू. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार? ब्रॅकेट मधील फंक्शनची. आता मी डेरिव्हेटिव्ह कुणाची घेणार? ब्रॅकेट मधील फंक्शनची. म्हणजेच पहा dy डिवायडेड बाय dx काय मिळतोय मला? 1/2x प्लस 3 इंटू 2 कॉन्स्टंट ऍज इट इज. x ची डेरिव्हेटिव्ह मला मिळेल 1 आणि प्लस 3 सेपरेट कॉन्स्टंट मिळेल मला 0. म्हणजेच पहा आता dy डिवायडेड बाय dx काय मिळतोय मला? 1/2x प्लस 3 इंटू 2 इंटू 1 2. म्हणजेच मला फायनल आन्सर मिळेल dy डिवायडेड बाय dx इज इक्वल्स टू 1 इंटू 2 2 डिवायडेड बाय 2x प्लस 3. बघा व्यवस्थित लिहा. एक्झाम्पल जर तुम्हाला व्यवस्थित समजत असेल तर व्हिडिओ पॉज करून ते व्यवस्थित लिहिलं गेलं पाहिजे. आता पुढे लास्ट डेरिव्हेटिव्ह राहिलेली आहे आपली रूट एक्स. या ज्या डेरिव्हेटिव्ह आहे 1/x चे तिचा एवढा यूज होत नाही. फक्त त्या ठिकाणी येतं 1/x. मग आपण 1/x डेरिव्हेटिव्ह काय राईट करतो? -1/x². आता आपण घेऊ रूट एक्स. आता आपण काय घेऊया? रूट एक्स. फार महत्वाची डेरिव्हेटिव्ह आहे. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह असते 1/2 रूट एक्स. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते? 1/2 रूट एक्स. व्यवस्थित लक्ष द्या. व्यवस्थित लक्ष देणं फार गरजेचं आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह आहे 1/2 टाइम्स रूट एक्स. बरोबर ना. बघा आता मी एक एक्झाम्पल घेतो. y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 5. y इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ काय? 2x² प्लस 5. चला घ्या डेरिव्हेटिव्ह. आता y ची डेरिव्हेटिव्ह सांगा. चला dy डिवायडेड बाय dx. बरोबर ना. आता बघा हे स्क्वेअर रूट आहे. स्क्वेअर रूट म्हणजे काय? आउटर फंक्शन. बरोबर. आउटर फंक्शन आणि इनर फंक्शन कोणतं आहे? मग हे जे आहे ना हे इनर फंक्शन आहे. कोणता? 2x² प्लस 5. मग इनर फंक्शनला मनातल्या मनात x लेट करा. काय होईल? तो रूट एक्स होईल. रूट एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असे सांगा? 1/2 टाइम्स रूट एक्स. पण x किती माझ्याकडे? 2x² प्लस 5. x किती माझ्याकडे? 2x² प्लस 5 इंटू. आता मी डेरिव्हेटिव्ह कोणाची घेणार? ब्रॅकेट मधील फंक्शनची. म्हणजे कोणाची रे? 2x² प्लस 5 ची. बरोबर. आता पुढे पहा 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 5 ब्रॅकेट कंप्लीट इंटू 2 कॉन्स्टंट ऍज इट इज. x² ची डेरिव्हेटिव्ह सांगा बरं. पॉवर समोर येते आणि पॉवर मधून 1 काय होतो? मायनस होतो. आणि प्लस 5 सेपरेट कॉन्स्टंट काय झाला? 0 झाला. पुढे पहा आता 1/2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ 2x² प्लस 5 इंटू 2 इंटू 2 4x रेस टू दी पॉवर 2 - 1 1. लिहिण्याची गरज नाही. आणि 2 1 जा 2 2 2 जा 4. म्हणजेच मला फायनल आन्सर काय मिळेल? 1 इंटू 2x
2x डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 5. इथे मिळाला मला dy डिवायडेड बाय काय dx. बरोबर. बघा व्हिडिओ जर समजला असेल तुम्हाला, हे एक्झाम्पल जर व्यवस्थित समजला असेल तर बघा व्यवस्थित व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित लिहून घ्या. आणि बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओम साई कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.